विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला द्यायचंय. हां, अभ्यासाचं टार्गेट तुम्ही कंप्लीट करताय हो, तुम्हाला सवय लागली. कधी एखादा माझा व्हिडिओ आला नाही, तर तुमचे कमेंट येतायत मला, की "सर तुम्ही आजचं टार्गेट दिलं नाहीये." पण मी तुम्हाला सांगतो, अभ्यास काय करायचं मी आज सांगणारच नाहीये. व्हिडिओ लेक्चर्स अपलोड झालेले आहेत, तुम्ही ते बघताय मला मान्य आहे. पण एक महत्त्वाचा टास्क तुम्हाला द्यायचा आहे, सांगतो. तुम्ही 2026 ला एक्झाम देणार आहे. सी बोर्डची एक्झाम. पण 2025 ला मुलांनी एक्झाम दिलेत. तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये जर असा एखादा स्टुडंट आहे का शोधा, की ज्यांना 2025 ला ची एक्झाम दिलेली आहे. त्याचा रिझल्ट आहे आज. अन्सर की ओपन होणार आहे. अन्सर की ओपन होऊ दे. तुम्ही विचारा किती स्कोर झालाय. थोडं पोलाइटली विचारा बरं का आणि खरोखर तुम्ही अशा मुलांचा सल्ला घ्या. काय झालं? दादा मला चांगले मार्क हवे आहेत. काय करू? मी कसा अभ्यास केला पाहिजे? गाईडन्स घ्या. टॉपर काय सगळ्यांनाच गाईड करतात हो. ज्यांना कमी मार्क पडलेत म्हणजे सिन्सिअर स्टुडंट होते. अशा लोकांकडून सल्ला घ्या. कमीत कमी 4 ते 5 मुलांना तरी भेटा ह्या 10 दिवसात म्हणूया आपण. त्यांच्याकडून जाणून घ्या, की काय चुकलं त्यांचं. मग ती चूक आपली होऊ द्यायची नाही. माझ्या बाबतीत मी तेच केलं. माझ्या चुका झाल्या. पण माझ्या भावाच्या वेळेस मी ती चूक होऊन दिली नाही. माझा सख्खा भाऊ जेव्हा 12वी ला होता, ओके. मी तुम्हाला सांगतो, कंप्लीटली त्याच्याकडून मी तो अभ्यास करून घेतला. त्यावेळेस सी नव्हती बरं का. माझा सख्खा भाऊ जेव्हा 12वी होता, त्यावेळेस सी नव्हती लक्षात घ्या. चुलत भाऊ जेव्हा 12वी होता, त्यावेळेस सी होती. पण त्याला काही सांगावंच लागलं नाही. एक्स्ट्राऑर्डिनरी होता. त्याला 196 सी मार्क होते. पण मी तुम्हाला सांगू का? अभ्यास करून घेणंच महत्वाचं आहे. पण आता हे शिक्षकांना सांगणं वेगळं आणि तुमच्या मित्राकडून ते ऐकणं वेगळं. आणि तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा, की तुम्हाला काय काय सल्ले मिळाले ते. खूप इम्पोर्टंट आहे. अभ्यास तर करणारच आहे तुम्ही आणि मी तुम्हाला सांगू का? एक 2-3 दिवसांनी तुम्हाला मी एका आठवड्याची पूर्ण सुट्टी देणार आहे आपल्या कोर्समधून सुद्धा. म्हणजे नवीन आहेत मुलं ते बॅकलॉग कव्हर करून टाकतील. जी जुनी मुलं आहेत त्यांना एक थोडीशी रेस्ट पण मिळेल लक्षात घ्या आणि गरजेचे आहे ते. बरं मग टास्क तुम्हाला कळालं. कुणाला दुखवायचं नाहीये आपल्याला. काही जण ना ते जखमेवर मीठ चोळल्यासारखे प्रश्न विचारतात. 12वीतल्या मुलांना कमी मार्क पडलेत. पण म्हणतो ना त्यांचं झालंय. आता नेक्स्ट आपल्यावरती वेळ येऊन द्यायची नसेल ना, तर तुम्ही जाणून घेतलं पाहिजे काय करायचंय ते. मग हा 2च मिनिटाचा व्हिडिओ थांबवतो इथं मी. आज सी-ई-टीचा रिझल्ट आहे. उत्सुकता आहे मला ॲन्सर कीबद्दल. मला माहिती आहे ज्यांनी अभ्यास चांगला केलाय ना, ते आतुरतेने वाट बघतायत. पुढल्या वर्षी तुम्ही पण आतुरतेने वाट बघावी अशी माझी इच्छा आहे. एवढा पेपर तुम्हाला चांगला द्यायचा आहे, लिहायचा आहे, अटेम्प्ट करायचा आहे. बऱ्याच मुलांना वाटतं इतकं लवकर रिझल्ट अजून थांबलं पाहिजे का? त्यांनी अभ्यास केला नव्हता म्हणून. पण तुम्ही करणार आहात मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.